प्रश्नोपनिषद एक चिरंतन वेदना. लेखक डॉक्टर श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. प्रश्नोपनिषद एक चिरंतन वेदना. माहीत नाही हे छायाचित्र खरं आहे की खोटं, पण ते पाहिल्यानंतर संवेदनशील माणसाच्या मनात कालवाकालव सुरू होईल हे मात्र नक्की खरं. पाहिलंत का हे छायाचित्र नीट निरखून? एका घरट्यात 2 पिलं कासावीस झाली आहेत. त्यांचं निःशब्द आक्रंदन आपल्याला तर जाणवेलच, पण पाषाण हृदयी माणसाच्या मनाला सुद्धा जाणवेल. आणि पिलांकडं न पाहता पिलांचे आईबाप ठरवून पाहिल्यासारखं दुसरीकडं नजर फिरवून फांदीवर अगदी अलिप्तपणानं बसले आहेत हे सुद्धा जाणवेल. ते घरटंसुद्धा त्या फांद्यांवर सुरक्षित आहे असं वाटत नाही, आणि त्यातल्या पिलांना त्याची जाणीव नाही, किंबहुना जाणीव व्हावी असं त्यांचं वयसुद्धा नाही. ना भरगच्च पानांचा आसरा, ना घनदाट सावलीचा थंडावा, ना घरटं सावरून धरेल अशी मजबूत फांदी, ना घरट्याला पुरेशी खोली. जाणवतंय ना? मला हे छायाचित्र दिसलं आणि मनात विचारांचे भोवरेच भोवरे निर्माण झाले. ही पिलं कुठल्या देशाची? या पिलांच्या आईबापांची अशी कोणती मजबुरी असेल की त्यांनी निग्रहानं त्यांच्याकडं मान फिरवावी? का परिस्थितीनं त्यांना तशी मान फिरवायला लावली आहे? ही पिलं आपल्या देशातल्या निरागस मुलांची प्रातिनिधिक व्यथा सांगणारी तर नाहीत ना? घरटं सुरक्षित नाही, झाडं सुरक्षित नाहीत, समाज, शाळा, दुकानं, हॉटेलं, स्टेशन, गर्दीची जी काही म्हणून ठिकाणं आहेत तीही सुरक्षित नाहीत. कोण कोण कुठले कुठले विकृत भक्षक होत आहेत, कुणाच्या वासनांचे शिकार होऊ हेही माहीत नाही. वासना, शिकार, अवयव यांची नावं माहीत नाहीत, नजरेतलं क्रौर्य समजत नाही. अशी ही पिल्लं का आक्रंदन करत असतील? हतभागी आईवडील प्राणभयानं आणि कसल्या कसल्या अनामिक भीतीनं गळाटून गेली असतील. त्याचं तर हे चित्र नाही ना? या पिलांचा आक्रोश ऐकू येऊ नये म्हणून डोळेझाक करणाऱ्या अगतिक समाजाची ही व्यथा नव्हे ना? हे घरटं म्हणजे कुणाचाही सहारा नसणाऱ्या आणि साध्या वाऱ्या वादळात कोलमडून जाणाऱ्या दुर्बलांच्या कमकुवत मनाचं द्योतक नव्हे ना? आजूबाजूला हिरवळ दिसते आहे, पण श्वास घ्यायला शुद्ध हवा नाही, म्हणून तर आईबाप मनानं जखमी झाले नाहीत ना? का या पिलांचा सांभाळ कसा करायचा हा दुष्ट प्रश्न त्यांना पेलवत नाही? का पिलांच्या भवितव्याच्या काळजीनं त्यांना अबोल बनवलंय? का कोणी मदतीला येतंय का याची ते आईबाप वाट बघतायत? असं तर नाही ना की पिलांवर कोणाची नजर जाऊ नये म्हणून आईबाप डोळे ताणून काळजी घेत आहेत? आता तर मला त्या पिलांचा आक्रोश अगदी स्पष्टपणे ऐकू येतोय. पिलांच्या आईबापांच्या डोळ्यातलं पाणी जाणवायला लागलंय. आजूबाजूला झाडांचा सहारा नाही, दूरवर क्षितिजापर्यंत माणुसकीची चाहूल नाही, डोक्यावर छप्पर नाही की खाण्यासाठी अन्नाचा कण नाही, सूर्याचा उबदार स्पर्श नाही की चंद्राच्या शीतलतेचा मागमूस नाही, माय ममता क्षितिजापर्यंत कुठेही दिसत नाही. डोळ्यात फक्त आणि फक्त प्रतीक्षा, अस्वस्थ उसासे आणि कोरड पडलेल्या तोंडाचं जीव घेणं दर्शन. ही पाखरं कुठली? ही वेळ त्यांच्यावर यावी असा हा प्रदेश तरी कुठला? त्यांना बेदखल करणारा हा असमंत तरी कुठला? हे प्रश्नोपनिषद न संपणारं आणि अंतर्मुख व्हायला लावणारं सुद्धा, नाही का? तुम्हाला काय वाटतं? प्रश्नोपनिषद एक चिरंतन वेदना या ललित लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक डॉक्टर श्रीकृष्ण जोशी,
रत्नागिरी. मोबाईल नंबर 9423875806. अभिवचन दत्ता सरदेशमुख 8329730186.